Morning. So right. Oh shit. सेम डे पे है मेरी एग्जाम इंटरनल की प्लस पेपर प्लस माझा डोक्याचं वजन 11 दीदी 11 झाले व्लॉग चालू केला में है हल्दी. Hi guys, welcome back to my YouTube channel Gayatri here. So today is 31st Jan. तर आज आहे हळद. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हळद फोडणीचा जो कार्यक्रम असतो तो लग्नाच्या 3-4 दिवस आधी केला जातो. तो आज कार्यक्रम होता. सो त्याच्यासाठी मी आणि दीदी आणि ऋतूने हे सगळं डेकोरेशन केलं होतं, जे की फुलं जातं ज्यात हळद वाटली जाते ते, पीस, बांगड्या अँड ऑल अदर डेकोरेशन का. आणि हे आम्ही सगळे महिला आणि आम्ही हळद खेळलेली, त्यामुळे त्यांनी मला पण हळद लावलेली. सो हे ते होतं. आणि फर्स्ट दिवशी लग्नाच्या सेरेमनीच्या स्टार्ट झालं ते एवढंच झालं. मॉर्निंग. सो राईट नाव आत्ता वाजलेलं आहे 11 दीदी 11 झाले व्लॉग चालू केला. आत्ता आमच्या घरात लग्न आहे, जे की आमच्या मोठ्या बहिणीचं आहे. तर आता आमची सारवा चाली, म्हणजे मी नाही करते, त्या नवरी आणि तिची म्हणजेच अजून एक बहीण करते. सो मी तुम्हाला दाखवते कसं आहे ते. कलवरी बाई बघतानी नाही, एक कलवरी करते ना मदत. दुसरी कलवरी शूटिंग काढायला. हो, मी शूटिंगचा पार्ट माझ्या. सो इथे मी माझ्या भावांसोबत त्यांची शॉपिंग करायला गेली होती, की जी लग्नाच्या 2 दिवस आधीपर्यंत झाली नव्हती. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल काहीतरी. आत्ताच आमच्या घरी लग्न आहे, प्लस माझ्या फ्रेंड्सने आजच भेटायचं ठरवलं आहे, माझं फुल पडणार आहे. सो बेसिकली आत्ता माझ्या घरात लग्न आहे. ओके, ते आहे 4 हमें मिलना था. सो आज सभी को टाइम मिला है, तो आज मिलना हो रहा है. एंड अदरवाइज हमारा मिलना होता ही नहीं है. तो आज माई मदर वाज लाइक घर में काम है और तू कहाँ घूम रही जा रही है वाला ना, और ये सब मेरे को डांटेंगे. अभी मेरी बहन पीछे से आ रहे, वो मेरे को और डांट के जाएगी. सुनना, आले थैंक गॉड दूसरी तरफ से गई है, वरना मेरे को इतनी डांट पड़ती है, बहुत ज़्यादा लगता है. I'll see you in a bit. नहीं. तुम्हाला टिंगटॉंग वाजवायची होती यार. मी नेहमी हिच्या घरी आल्यावर टिंगटॉंग वाजवते आणि मग ही दरवाजा उघडा असून तरी मी वाजवते त्याच्यासाठी. तर आता ती मागून येत असं. दिसते का तुम्हाला? मी मला आता जाऊन घंटी वाजवायची माझी दरवेळेसची, त्याच्यामुळं बर्फ खाती. जेव्हा आम्ही फ्रेंड्स मिळतो तेव्हा आम्ही खूप मस्ती करतो, रील्स वगैरे बनवतो. सो इथे आम्ही सगळे DJ नाईट होती रात्री, तेव्हा नाचलो होतो. माझी जीजू, बहिणी अँड ऑल अदर फॅमिली मेंबर्स वर डान्सिंग. एव्हरीबडी वॉज एन्जॉईंग. अँड यू प्रॉब्ली थिंकिंग की मी प्रत्येक फुटेजमध्ये सेम करणार नाही, कारण आय वॉज नॉट फोकसिंग ऑन माय क्लोदिंग और एनिथिंग. I was just wearing the same clothes, repeated everything, and I changed it while dancing only. So yeah. वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल गायत्री है. सो एज यू नो कि मेरे घर में है शादी मेरी सिस्टर की, मतलब मेरी कज़न सिस्टर की. एंड ऑन द सेम डे, वेडिंग के सेम डे पे है मेरी एग्ज़ाम इंटरनल की फर्स्ट. आई एम सो 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 सैड. एंड दिस इज़ व्हाट आई वाज डूइंग राइट नाउ. एंड भी हल्दी का डेकोरेशन एंड ऑल के रखा हुआ है, मेहंदी का. सो लेट्स सी. संगीत होतं
ज्यात सगळ्यांनी डान्स परफॉर्मन्स घेतलेले. त्यात हा आमचा डान्सचा व्हिडिओ मला भेटला आहे, तो मी टाकला आहे. बाकीच्यांचे डान्सचे व्हिडिओ माझ्याकडे नाही आहेत, ते बाकीच्या सिस्टर्सकडे आहे. सो एव्हरीबडी गॉट सो लाईक एक्साइटेड अँड एव्हरीबडी वॉज डान्सिंग, एन्जॉयिंग द फंक्शन्स अँड ऑल. सो इथे आम्ही कॉलेजमध्ये अभ्यास करत होतो आणि पण माझ्या डोक्यात असा विचार होता की आत्ता लग्नात काय चालू असेल, आत्ता लग्नात काय चालू असेल, आता साखरपुडा झाला असेल, आता हळद झाली असेल. कारण की मी हळद वगैरे सगळं झालं होतं. मी फक्त वेडिंगची मिरवणूक चालू होती लग्नाची, नवरदेवाची, तेव्हा मी पोचले होते. सो मी ऑलमोस्ट सगळे हाफ ऑफ द वेडिंगला मी नव्हतेच आणि मी आले तेव्हा सगळे आवरून झालेलं होतं सगळ्यांचं. मी गेले, फटफट जेवले आणि रेडी झाले. माझ्या मम्मीने माझ्यासाठी ताट वगैरे वाढून ठेवलेले, कारण की मी कॉलेजमधून निघतानाच फोन करून सांगितलं की मला लवकर ताट वगैरे वाढवून ठेव, मी येते. आणि मग त्यामुळे पण मला जे न्यायला येणार होतं ते सुद्धा 15 मिनिटांनी उशीर केला दादानी येता येता खूप उशीर केला. मग त्याच्यामुळे माझं ऑलमोस्ट मी परत पुन्हा 15 मिनटं उशिराच पोचले. त्याच्यामुळे मला खूप काही एन्जॉय नाही करता आलं. मला मिरवणुकीत नाचताही नाही आलं. त्यामुळे कारण की मी रेडी होत होते, बाकी सगळे रेडी होऊन बाहेर गेले आणि मी एकटीच रेडी होत होते आत, जे की तुम्ही पुढे बघालच. सो हे मी कॉलेजवरून लग्नाला जाताना आणि मला उशीर झाला पण ठीक आहे, तुम्हाला आणायला तरी आला होता. आणि तुम्ही पाहू शकता की मी किती खुश आहे आणि एक्सायटेड आहे लग्नासाठी. सो इथे माझा कॅमेरा ऑन होता, त्यामुळे मला काही कळलंच नाही. सो ही एक फुटेज आहे आणि हा माझा होता आउटफिट फॉर द वेडिंग. तर मी एक लेहंगा घातला होता, माझे हेअरसुद्धा ओपन होते, जे की मी कॉलेजवरून आल्यावर जसे ओपन केले तसेच होते. त्यात मी कंगवासुद्धा लावला नव्हता की काय हेअर कोम वगैरे काहीच नाही, जसं आहे तसेच केस आहेत. आणि हे मी तुम्हाला क्लोजर दाखवायला गेले आणि मिरर इज सो क्लीन आय कॅन टेल यू. सो या दिस वॉज इट. लग्नात सध्या भाषणं चालू आहे. मग मी आणि ऋतू आता उसाचा रस प्यायला आलेलो आहे, फ्रेश मस्त. आमचा रस पिऊन झालेला आहे. मग मला लक्षात आलं की मला ब्लॉग करायचं होतं. मग माझा रसाचा पण रस छान होता. ठीक आहे, छान दिसते यार, मी मला खूपच आवडलं बाईक. तुम्ही या क्लिप्समध्ये सुद्धा पाहू शकता की माझा कॅमेरा ऑनच आहे. आणि ॲक्च्युली इथे काय सांगतं की आम्ही उसाचा रस पित होतो तोपर्यंत लग्नाच्या विधी सुरू झाल्या. तेव्हा आम्ही सगळे, मी आणि ऋतू पळत चाललो होतो लग्नाच्या हॉलमध्ये. आणि ह्या सगळ्या गडबडीत मी ब्लॉगचा आउट्रो पण करायची विसरले. सो असा होता हा लग्नाचा व्लॉग. कॉमेंट्समध्ये नक्की कळवा कसा वाटला हा व्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड मेक शुअर यू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल.